नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण कळीदार लेहंगा आणि त्यावरील कॉलर शर्टची कटिंग आणि स्टिचिंग कशी करायची हे पाहणार आहोत। तर अशा पद्धतीचा हा ड्रेस आपण बनवलेला आहे, लेहंगा बनवलेला आहे आणि वरती शर्ट देखील बनवलेला आहे। तर याकरता हे जे फॅब्रिक घेतलेलं आहे मी बनारसी फॅब्रिक घेतलेलं आहे, जे की 3 मीटर आहे। खालच्या बाजूने बनारसी जी फॅब्रिक जे आहे त्याला बॉर्डर आहे। इथे तुम्ही साडीचा देखील वापर करू शकता, तुमच्याकडे जर साडी अवेलेबल असेल तर अशा पद्धतीने आता याची पूर्ण उंची जी आहे फॅब्रिकची मी तुम्हाला दाखवते की टोटल उंची किती आहे। आणि हा जो लेहंगा आहे तुम्ही कोणत्याही साईजमध्ये बनवू शकता। तर याची जी टोटल उंची आहे ती साधारण 45 इंच जी आहे उंची आहे कापडाची। आणि फॅब्रिक बघा अशा पद्धतीने हे 4 फोल्डमध्ये फॅब्रिक आहे। आपल्याला बनवायचा आहे लेहंगा इथे 16 कळ्यांचा। तर आता फॅब्रिक 4 फोल्डमध्ये आहे किंवा 4 फोल्डमध्ये आहे। याला आपण परत एकदा फोल्ड करणार आहोत। आता हे याच्या कापडाच्या झालेत आपल्याकडे 8 घड्या। इथे पाहू शकता वरची जी लेयर आहे ती 4 घड्यांची आहे आणि खालची लेयर जी आहे ती 4 घड्यांची। अशा टोटल 8 घड्या झाल्या। आता आपल्याला याला परत एकदा जे आहे फोल्ड करायचं आहे सेंटरच्या बाजूने। इथे तुम्ही पाहू शकता किती घड्या झाल्यात, 4 आणि 4 8 घड्या झाल्या। व्यवस्थित मी तुम्हाला इथे मोजून पण दाखवत आहे, कुठेही व्हिडिओ स्किप करू नका। आता पहा फॅब्रिक एकावर एक व्यवस्थित ठेवायचं। सेंटरच्या बाजूने तुम्हाला हे फॅब्रिक पकडायचं आहे, परत एकदा फोल्ड करायचं आहे। आता हे कापड जे आहे आपलं 16 घड्यांमध्ये झालेलं आहे किंवा कापडाच्या 16 घड्या झालेल्या आहेत। व्यवस्थित तुम्हाला जेवढ्या कळ्यांचा जो आहे लेहंगा बनवायचा तेवढ्या तुम्हाला कापडाच्या घड्या घालून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने। आणि इथे तुम्ही पाहू शकता की 16 घड्या ज्या आहेत आपण घालून घेतल्या। आणि आता आपल्याला उंची मार्क करायची आहे। बंद कळीचा लेहंगा आपण बनवत आहोत, तर लेहंग्याची टोटल जी उंची आहे ती घ्यायची। आणि इथे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की तुम्हाला याच्यामध्ये बॉटम साईडला 1 इंच फोल्ड होणार आहे ते फॅब्रिक, प्लस वरच्या बाजूने आपला बेल्ट जो आहे साधारण 2 इंचाचा होणार आहे। तर बेल्टची जी उंची आहे ती मायनस करायची आणि मग तुम्हाला लेहंग्याची उंची टाकायची। तर इथे तुम्ही पाहू शकता वरच्या बाजूने माझं 7 इंच फॅब्रिक राहतं आहे। तर टोटल लेहंग्याची कळी जी आहे ती किती उंचीची आहे ते इथे पाहूयात आपण। म्हणजे मी जी लेहंग्याची कळी आहे ती साधारण पाहू शकता इथे 35 ते 36 इंचावरती 38 इंचाची जी आहे 38 इंचाची आपण इथे कळीची उंची जी आहे ती घेतली। आता वरच्या बाजूने टेप ठेवला, टेपचा सेंटर मार्क करून घ्यायचा आहे व्यवस्थित असा। इथे पाहू शकता हा सेंटर जो आहे तो प्रॉपर आलाय का हे देखील टेप व्यवस्थित ठेवून मेजर करून घ्यायचं आहे। सेंटर मार्क केल्यानंतर आता आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे की आपल्याला कळीची वरच्या बाजूने रुंदी किती हवी आहे ते। कॅल्क्युलेशन कसं करायचं आहे तर इथे पहा वरच्या बाजूने मी 3 इंचावरती मार्किंग केलं, म्हणजे जो सेंटरचा मार्क आहे त्याच्या बाजूने मी 1.5 इंच असं मार्किंग करून घेतलं। 32 इंच कंबर आहे साधारण इथे 32 इंच कंबर आहे। आपल्याला काय करायचं आहे 32/16 करून घ्यायचं आहे। तर इथे वरच्या बाजूची जी आपली कळीची रुंदी आहे ती 2 इंच येते, पण आपण प्लस 1 इंच याच्यामध्ये वाढवून घेतलेलं आहे प्रत्येक कळीला। दोन्ही बाजूंनी अर्धा इंच जे आहे आपल्याला स्टिचिंगला लागणार आहे। तर अशा पद्धतीने वरच्या बाजूने मेजरमेंट येत आहे आपलं 2 इंच, आपण मार्किंग करणार आहोत 3 इंच, सेंटरच्या बाजूने 1.5 इंच पलीकडे आणि अलीकडे 1.5 इंच अशा पद्धतीने मार्किंग केलं। आणि खालच्या बाजूला अशी तिरकी स्केल ठेवून आपल्याला तिरकस रेष जी आहे ती आखून घ्यायची आहे। आता यावरती तुम्हाला जर ह्या लेहंग्याचा प्रॉपर थेरोटिकल पार्ट हवा असेल तर मला कमेंट्समध्ये कळवायचं आहे आणि ग्रुपला जॉईन व्हायचं आहे व्हॉट्सअप ग्रुपला। तर तुम्हाला तिथे या सर्व नोट्स पण मिळतील, प्लस तुम्हाला जर थेरोटिकल पार्ट हवा असेल तर त्याचा व्हिडिओ मी वेगळा अपलोड करेल। तिरकस रेषा जिथपर्यंत बॉर्डर आहे किंवा जिथपर्यंत आपल्याला कळी ओपन ठेवायची आहे तिथपर्यंत आखून घ्यायची आहे। इथे लक्षात घ्यायचं आहे की फॅब्रिक कुठेही मूव्ह झालं नाही पाहिजे, व्यवस्थित पिनने सिक्युअर करून घ्या हवं तर पहा अशा पद्धतीने आपण कळीचं मार्किंग केलं। आता आपल्याला कळीची जी आहे व्यवस्थित कटिंग करून घ्यायची। त्यापूर्वी वरचा जो भाग आहे तो आपण कट करून घेणार आहोत। तर इथे पहा जी कळीची उंची आहे ती मी साधारण 38 इंच घेतलेली आहे। खालच्या बाजूने साधारण 1 इंच फोल्ड होईल आणि वरच्या बाजूने साधारण अर्धा इंच जे आहे आपलं कळीचा जो पार्ट आहे बेल्टमध्ये फोल्ड होणार आहे।
आता केलेल्या मार्किंगप्रमाणे आपल्याला कळीची दोन्ही बाजूंनी कटिंग करून घ्यायची आहे। याचप्रमाणे तुम्ही कोणत्याही साईजमध्ये लेहंगा जो आहे तो बनवू शकता। तुम्हाला फक्त कमरेचं मेजरमेंट लागणार आहे आणि बंद कळीचा बनवायचा असेल तर कमरेचा जितक्या कळ्यांचा तुम्हाला लेहंगा बनवायचा तेवढ्या कापडाच्या घड्या घालून घ्यायच्या, कळीच्या आकारामध्ये व्यवस्थित वरती मार्किंग करायचं आणि जिथपर्यंत तुम्हाला जो लेहंगा आहे ओपन हवा आहे किंवा कळ्या ओपन आहेत तिथपर्यंत कट करायचं फॅब्रिक। तर अशा पद्धतीने हे पूर्ण फॅब्रिक जे आहे ते आपण इथे ओपन करून घेणार आहोत। टोटल आपल्याला इथे 16 कळ्या ज्या आहेत मिळालेल्या आहेत पूर्ण फॅब्रिकच्या। हे पहा आणि दिसताना खूप छान आणि सुंदर असा हा सेलिब्रिटी स्टाईल जो आहे लेहंगा आपला तयार होणार आहे। खूप ट्रेंडमध्ये असणारा सध्याचा व्हायरल ड्रेस जो आहे तो हा आपण ड्रेस बनवला। तर हे पहा अशा पद्धतीने ओपन केल्यानंतर ह्या डबल फोल्डमध्ये कळ्या आहेत। टोटल 16 कळ्यांचा लेहंगा आपला आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, याची स्टिचिंग सुरू करायची आहे। तर स्टिचिंग करताना काय करायचं पहा, आपण इथे 1 इंच मार्जिन घेतलेली होती, तर कळ्या ज्या आहेत त्या एकावर एक ठेवायच्या, म्हणजे समोरासमोर दोन्हीही मेन फॅब्रिक समोरासमोर ठेवून घ्यायचं आणि आपल्याला कळी जॉईंट करायला सुरुवात करायची आहे। ही जी आहे सरळ बाजू आहे कळीची, त्यावरती कळीची दुसरी बाजू अशा पद्धतीने घ्यायची आणि बरोबर आपल्याला एवढं स्टिच करायचं आहे की आपली जी कळी आहे ती 2 इंचाचीच राहायला हवी वरच्या बाजूने। तर इथे पाहू शकता अशा पद्धतीने मी इथपर्यंत म्हणजे जिथपर्यंत आपण हा पार्ट ओपन केलेला आहे तिथपर्यंत त्याच्या खाली अर्धा इंच असं क्रॉसमध्ये स्टिच करून घेणार आहे। इथे पाहू शकता खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने हा लेहंगा जो आहे मी तुम्हाला शिवायचा कसा आहे शिकवलेलं आहे। यावरचा जो टॉप आहे किंवा शर्ट आहे, कॉलर शर्टचा आपण जो आहे ते बनवलेला आहे किंवा कोट कॉलर देखील तुम्ही म्हणू शकता। तर याचा व्हिडिओ नेक्स्ट डे म्हणजे ह्या व्हिडिओनंतर दुसऱ्या दिवशी अपलोड होईल। तुम्हाला जर थेरी हवी असेल तर आधी थेरी आणि त्यानंतर शर्टची कटिंग आणि स्टिचिंग असे 2 व्हिडिओ अजून आपले ॲड होतील या ड्रेससाठीचे। व्यवस्थित अशी कळी जी आहे आपल्याला बॉटमपर्यंत स्टिच करून घ्यायची आहे। अशाच प्रकारे आपल्याला सर्व कळ्या ज्या आहेत त्या व्यवस्थित समोरासमोर ठेवून मेन फॅब्रिक जॉईन करून घ्यायच्या आहेत। हे पहा इथे आल्यानंतर क्रॉसमध्ये स्टिच करायचं आहे आपल्याला व्यवस्थित आणि डबल स्टिच करून घ्यायचं आहे व्यवस्थित, जेणेकरून नंतर कळी जी आहे ती ओपन होणार नाही। तर पहा खूप छान अशी फिनिशिंग याला आलेली आहे आणि डिझाईन देखील परफेक्ट अशी मॅच झालेली आहे। आपली पूर्ण कळी जी आहे व्यवस्थित जॉईंट झाली, सर्व कळ्या जॉईंट करून घेतल्या, छान असा याला लुक आलेला आहे। आणि यासाठी अस्तर जे आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट 3-3 मीटर अस्तर मी इथे घेतलेलं आहे। साधारण 2 लायनिंग मी इथे यूज करणार आहे, 1 लायनिंग मी बटर क्रेपचं यूज केलेलं आहे। इथे तुम्ही पाहू शकता जेवढी लेहंग्याची उंची आहे त्याच्यापेक्षा साधारण 4 इंच तुम्हाला कमी अस्तर जे आहे ते घ्यायचं आहे आणि हे मी अम्ब्रेला कटमध्ये कट करून घेतलेलं आहे अस्तर। तर हे अस्तर आधी आपल्याला जॉईन करायचं आहे बटर क्रेपचं। त्याचबरोबर बटर क्रेपचं जेवढं आपण अस्तर कट केलं तेवढंच मी कॉटनचं देखील अस्तर जे आहे ते याला लावलेलं आहे लेहंग्याला हेवी लुक येण्यासाठी आणि तो बाउन्स व्हावा याकरता 2 अस्तर मी यूज केलेले आहे। खूप छान आणि सुंदर असा लेहंगा जो आहे आपला इथं तयार होतो। 2 अस्तर लावून घ्यायचे, वरच्या वेस्ट पार्टमध्ये गोलाकारमध्ये आपल्याला बटर क्रेपचं जे अस्तर आहे ते जॉईन करून घ्यायचं आहे। त्याचबरोबर साईडने देखील स्टिच करून घेतलं तरी चालणार आहे। अस्तर जॉईंट करून घेतलं, इथे तुम्ही पाहू शकता अस्तरची जी उंची आहे ती मेन फॅब्रिकपेक्षा 4 इंच कमी ठेवलेली आहे, साधारण 3 ते 4 इंच। आता इथे हे पहा हे जे आहे कॉटनचं अस्तर आहे आणि आतल्या बाजूने हे पहा हे आहे बटर क्रेपचं अस्तर। तर अशी 2 अस्तर लावलेत, तुम्हाला हवं तर तुम्ही कॅनकॅन देखील याच्यामध्ये यूज करू शकता। आता आपल्याला काय करायचं आहे, बेल्ट कट करून घ्यायचा आहे लेहंग्याला। जेवढा वरचा आपला वेस्टचा पार्ट आहे तेवढा परफेक्ट मोजून घ्यायचा आणि आपल्याला बेल्ट जो आहे तो 2 इंचाचा इथे अटॅच करून घ्यायचा आहे व्यवस्थित। आता साईडने जेवढं पण फॅब्रिक माझं उरलं होतं त्यातून 2 इंचाचा बेल्ट जो आहे तुम्ही व्यवस्थित तयार करणार आहे आणि इथे अटॅच करून घेणार आहे। याची स्टिचिंग याच्या आधी देखील आपल्याकडे व्हिडिओ काही लेहंग्याचे होते, त्यामध्ये बेल्ट कसा स्टिच करायचा हे दाखवलेलं आहे। अशा पद्धतीने मेन फॅब्रिक जॉईन करून मी इथे बेल्ट तयार करणार आहे। त्याचबरोबर आता काय करायचं, यामध्ये तुम्हाला जर हवं तर तुम्ही झिप देखील अटॅच करू शकता लेहंग्यामध्ये। आधी अस्तर
सर्व दोन्हीही अस्तर आणि मेन फॅब्रिक अटॅच करून घ्यायचं. त्यानंतर इथे अशा पद्धतीने झिप जी आहे तुम्ही लावू शकता. हे पहा, अशा पद्धतीने एवढ्या पार्टमध्ये 5 इंचाची झिप तुम्ही लावू शकता किंवा डायरेक्टली नॉट जे आहे तुम्ही इथे अटॅच करू शकता. त्यानंतर लेंग्याला साईडने फिटिंग करून घ्यायचे आहे व्यवस्थित. हे पहा, बेल्ट रेडी करून घेतला. आता हा बेल्ट जो आहे 2 पद्धतीने लावू शकता तुम्ही. एक तर आतल्या बाजूने तुम्हाला लावून घ्यायचा आहे अशा पद्धतीने, आणि हा बेल्ट बाहेरच्या बाजूने मेन फॅब्रिकवरती फोल्ड करून घ्यायचा. हे पहा, अर्धा इंच साधारण मार्जिनमध्ये जाईल आणि व्यवस्थित असं हे जे आहे आपला बेल्ट जो आहे तयार होणार आहे. पूर्ण शिवून घ्यायचा. त्यानंतर हाच बेल्ट आपल्याला बाहेरच्या बाजूला व्यवस्थित असा टर्न करून घ्यायचा आहे. हे पहा, खूप छान अशी फिनिशिंग येते अशा पद्धतीने तुम्ही बेल्ट लावला तर. आणि अशा पद्धतीने बेल्ट लावून पहा आणि मला नक्की कळवा की तुम्हाला ही माझी मेथड आवडली किंवा नाही. लेहंग्याला फिटिंग करून घेतली. शर्ट देखील आपला शिवून झालेला आहे आणि पफ स्लीवचा शर्ट आपण बनवला आहे. सुंदर असा आपला ड्रेस इथे तयार झालेला आहे, ट्रेडिशनल पार्टीवेअर. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की कळवा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. खाली दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच मिळेल. नेक्स्ट डे जर तुम्हाला थेरी हवी असेल तर थेरीचा व्हिडिओ आणि त्यानंतर शर्ट कसा शिवायचा याचा व्हिडिओ नक्कीच अपलोड होईल.